नमस्कार, मी लाघवी ओम सावंत। मैं परियों की शहजादी, मुझे पसंत है आझादी असं म्हणत खरं तर या क्षेत्रात या स्त्रीनं पदार्पण केलं। काही जण स्वप्न पाहत आयुष्य जगत असतात, तर काही जण आयुष्यात केवळ स्वप्न पाहण्यात धन्यता मानतात। पण आज मात्र माझ्याबरोबर सहभागी झालेली व्यक्ती अशी आहे जिनं स्वप्न पूर्ण करण्याकरता आयुष्य हे व्यथित घालवलं आणि आज स्वप्न साकारत ही व्यक्ती आयुष्य जगते। ही व्यक्ती आहे मुंबईच्या उपनगरातल्या जिल्हाधिकारी, मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकारी आणि अर्थात निवडणूक अधिकारी निधी चौधरी। निधीजी, लोकशाहीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। थँक्यू। जशी मी खरं तर सुरुवातीलाच तुमची ओळख करून दिली की तुमचं स्वप्नच खरं तर तुमचं आयुष्य होतं। तुम्ही स्वप्नसुद्धा पाहिलं होतं की आयुष्यात फार मोठं काहीतरी करायचं आणि RBI पासून मॅनेजर पदाला सुरुवात झाली आणि खरं तर या सगळ्या प्रवासाला सुरुवात झाली। पण RBI मध्ये मॅनेजर ते IPS अधिकारी हे सगळं स्वप्नवत आहे, हे कसं काय घडलं? मी 2006 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर म्हणून जॉईन झाली होती आणि माझी बहिणीच्या 2009 मध्ये UPSC मध्ये IPS मध्ये सिलेक्शन झाला होता। तर रिझर्व्ह बँक कोलकातामध्ये काम करत होती आणि आय वॉज एक्सपेक्टिंग माय फर्स्ट बेबी। मी गरोदरसुद्धा होती। माझी छोटी बहिणी जी आहे, लहान बहिणी विधी, त्यांनी मला सांगितले की तुम्ही सुद्धा ग्रॅज्युएशनच्या वेळी, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळी तुम्हाला अशा UPSC करायचे होता, तर तुम्ही ते स्वप्न कशाला विसरलेले आहे, तुम्ही करू शकता। तर मी त्यांना सांगितले तशा, तर मी आता गरोदर आहे आणि मुलं होणार, रिझर्व्ह बँकमध्ये चांगली नोकरीमध्ये आहे, पण तिने मला सांगितले की तुम्ही करू शकतात, फक्त एकदा परीक्षेमध्ये बसा, तुम्ही करू शकता, तुमच्यामध्ये टॅलेंट आहे आणि तुमच्यामध्ये काम करण्याची तळमळ सुद्धा आहे। मला लहानपणापासून महिलांच्या विषयांवर, मुलांच्या विषयांवर एक चिंतन करण्याची एक प्रवृत्ती होती माझी की नाही, बालविवाह कशाला होतात, महिला घुंगटमध्ये कशाला आहेत, स्त्री पुरुष समानता काय नाही आपल्या समाजामध्ये, मुलांना जे अधिकार मिळाले पाहिजे जे विकसित देशांमध्ये असतात तसे आपल्या देशामध्ये का नाही, खूप काही गोष्टीवर, युवांना रोजगार का मिळत नाही, खूप गोष्टीवर मी विचार करायचे लहानपणापासून आणि माझी बहिणींना, माझ्या परिवारजनांना सगळ्यांना माहीत होती। तर तिने मला प्रेरणा दिली की नाही, एकदा तुम्ही लिहून बघा, कारण तुमच्यामध्ये ऑलरेडी ती आहे, लिहिण्याची तुम्हाला सवय आहे, तुम्ही विचारवंत आहात, स्वतःचे विचार तुमच्या आहे, तर तुम्ही UPSC दिली तर तुम्ही नक्कीच क्लिअर करणार। आणि त्याचा तो विश्वास आणि माझ्या परिवारांनी सुद्धा, माझ्या मिस्टरांनी, माझ्या आईवडिलांनी, सासऱ्यांनी, सगळ्यांनी मला सपोर्ट केला की नाही तुम्ही लिहा परीक्षा। तर तशा तो कठीण निर्णय होता, कारण आपल्या देशामध्ये स्त्री नोकरी लागली आणि लग्न झाला आणि गरोदर अवस्थेत UPSC सारखी जे आपल्या देशातील सर्वात कठीण परीक्षा असते त्याची तयारीबद्दल अजिबात मनस्थिती सुद्धा तयार होत नाही आणि आपल्याला सगळ्यांना वाटते की चांगली नोकरी, चांगला परिवार, तर त्याच्यानंतर काय। पण मला वाटते की जरी आपल्यामध्ये क्षमता असेल आणि आपण तो स्वप्न बघितलेला असेल तर त्याच्यासाठी कधीही सुरुवात करता येते आणि मी तशीच सुरुवात प्रेग्नन्सीच्या काळात केली आणि आज मी तुमच्यासमोर इथे मुंबई उपनगरची जिल्हाधिकारी म्हणून आहे। 2012 मध्ये माझ्या UPSC क्लिअर झाला होता आणि नंतरचा प्रवास सगळ्यांच्या समोर आहे। अगदी, पण ज्याला खरं तर सुरुवात झाली आणि सुरुवात होता होता तो रायगडपर्यंतचा टप्पा, या मुद्द्याकडे तर मी येणारच आहे। रायगडमधलं काम हे अतिशय चॅलेंजिंग होतं। खऱ्या अर्थानं निधी चौधरीचा परिचय रायगडमधून अवघ्या महाराष्ट्राला झालेला आहे आणि रायगडमधूनच आपली चर्चा जशी सुरू झाली तिथून फोन यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। रायगडमधल्या काहींना तुम्हाला थेट प्रश्न सुद्धा विचारायचा आहे मॅडम। आपल्याबरोबर रायगडचे विश्वास पाटील जोडले गेलेले आहेत। स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये। निधी चौधरी तुम्हाला थेट ऐकतायत, काय तुमचा सवाल आहे, सलग थेट विचारा। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम, विश्वास पाटील बोलतोय रायगड पेणवरून। थँक्यू विश्वास फॉर कॉलिंग। मॅडम, माझा एक छोटासा असा प्रश्न होता तुम्हाला की अनुकंपावरती जी नियुक्ती आपण देतो, तर ती नियुक्ती देताना अधिकाऱ्यांकडून दिरंगाई होते असं माझं ऑब्झर्वेशन आहे।
कारण मी स्वतः अनुकंप धारक आहे आणि माझी नियुक्ती झालेली आहे जलसंपदा विभागात. जी. पण असं का होतं की एवढी दिरंगाई, म्हणजे 7 वर्ष लागले मला नियुक्ती मिळायला, पण अधिकाऱ्यांकडून नियुक्ती देताना दिरंगाई होते किंवा लेट होतं फार, असं का होतं? अगदी विश्वास, धन्यवाद प्रश्न विचारल्याबद्दल. आपण उत्तर घेऊया निधी मॅडमकडून. आपल्या शासनाचे जे अनुकंप भरतीचे GR आहे त्याच्यामध्ये पूर्वी 5% भरती अनुकंप भरतीप्रमाणे करायचे, नंतर ते टक्केवारी सुद्धा वाढण्यात आलेली आहे. तर आता पूर्वी यादी सुद्धा खूप लांब असायचे आणि त्या यादीची तपास करणे, त्या यादीमध्ये अर्हताप्रमाणे कोणते कर्मचारी अधिकारी आहे, अनेकदा त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कोणत्या तरी लिटिगेशन की माझ्या नावावर असला पाहिजे माझ्या, तर अशी अडचणी प्रशासनामध्ये खूप असतात जे नागरिकांना माहीत नसते. बट फाईलवर डिसिजन घेण्यापूर्वी त्याच्यामध्ये ते ज्येष्ठता यादीला प्रसिद्ध केले की नाही केले, दिनांक व्यवस्थित लिहिली की नाही, असे खूप प्रश्न होते. आता ते 5% पैकी जास्त वाढवून दिलेली आहे. म्हणून इनफॅक्ट रायगडमध्ये मी असताना अनुकंप भरती केली होती, पालघरमध्ये असताना सुद्धा केली होती, इथे मुंबई उपनगरामध्ये आज एक सुद्धा माझ्याकडे अनुकंप भरतीसाठी पात्र आहे आणि त्यांना आम्ही पदभरती केलेली नाही, एक सुद्धा राहिलेले नाही. पण विषय अशा आहे की अनुकंप भरतीमध्ये अनेकदा नागरिकांना वाटते की प्रत्येकाचे अधिकार आहे, तशा नाही. कारण हे कंपॅशनेट रिक्रुटमेंट आहे. शासनाने कर्मचारींनी खूप वर्ष प्रशासनामध्ये दिले आणि नंतर सेवेत असताना मृत्यू झाली तर त्यांचे परिवाराला मदतीची गरज असेल त्यावेळी अनुकंप भरती दिली जाते. तर सगळ्यांचे अधिकार आहे अशी सुद्धा परिस्थिती नाही. तथापि आय स्ट्रॉंगली बिलीव्ह दॅट जे कुठले पात्र आहे त्यांना त्या यादीमधून नक्कीच त्यांच्याबद्दल निर्णय लवकर घेतले गेले पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही. अगदी निधीजी, आपण चर्चा करत होतो तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल. हा प्रवास खरंच फार स्वप्नवत होता. तुम्ही जिथून येता तो खरं तर राजस्थान हा भाग, आणि राजस्थानमध्ये तर बालविवाह असू दे किंवा मग स्त्री भ्रूण हत्या, अगदी स्त्रियांच्या शिक्षणाचा मुद्दा सुद्धा तिथे फार महत्त्वाचा आणि गंभीर सुद्धा आहे. तुमचं कसं बालपण होतं? तुम्हाला कसं आईवडिलांचा पाठिंबा होता? कसं पोषक वातावरण होतं जे खरं तर तुम्हाला इथपर्यंत पोहोचण्याकरता ही शिदोरी होती? मी तुम्हाला पूर्वीसुद्धा बोलले की महिलांचे विषय, मुलींचे विषय मला लहानपणापासून खूप एक चिकोटीने ज्याच्याबद्दल मी विचार करत होती तर ते मुलींचाच विषय होता. कारण आमच्याकडे इनफॅक्ट 2011च्या सेन्ससमध्ये सुद्धा आपल्या देशामध्ये जरी सर्वात जास्त स्त्री पुरुष साक्षरतामध्ये विषमता होती तर ते राजस्थानमधल्या माझ्या जिल्ह्यामधून होती. इनफॅक्ट नागौरमधून आमच्याकडे लहानपणात बालविवाह जे आहे ते सर्वात जास्त संख्येमध्ये आपल्या देशामध्ये राजस्थानमध्ये होत असतात. आणि मी 1984मध्ये जन्मलेली आहे, तर त्या काळात तर मुली जन्मली की लोकांना दुःख व्हायचे. आणि माझ्यानंतर माझी बहिणी 1 वर्षानंतरच झाली होती, तर सर्वांना असे वाटले होते की माझे आई वडील तर खूपच दुर्भाग्यवान आहे, कारण 2 मुली आली. काही वर्षानंतर माझा भाऊसुद्धा झाला, तो सुद्धा IAS ऑफिसर आहे. पण लोकांना ज्यावेळी माझे आईवडील आमच्या शिक्षणासाठी भांडायचे, 10वी झाली की लग्न करा, 11वी झाली लग्न करा, ग्रॅज्युएशन तर म्हणजे वयोवृद्ध झाल्यासारखे. ज्यावेळी ग्रॅज्युएशन केली तोपर्यंत इतके प्रपोजल्स नातेवाईकांनी पाठवले होते आणि लोकांनी, पापाचे मित्रांनी पाठवले होते. कधी आई नाकारायचे, कधी वडील नाकारायचे, सांगायचे की मुली चांगलं शिक्षण घेतात, जोपर्यंत ते चांगली आहे शिक्षणामध्ये तर तोपर्यंत आम्ही त्याचे लग्न करणार नाही. आणि ते जो पडाव होता ना तो सर्वात कठीण होता, कारण हेच सुद्धा माहीत नव्हते की ॲक्च्युली आपण ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकणार का. पण आई वडिलांनी नक्कीच म्हणजे एक ज्यानं खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिला, आमच्या सोबत उभे राहिले आत्तापर्यंत माझे आई वडील. कारण माझे सगळे कझिन्स वगैरे आहेत तर त्यांचे लहानपणातच विवाह किंवा रोका किंवा लग्न. आमच्या आई वडिलांना सुद्धा सांगायचे की शिक्षणाचं काय आहे, कमीत कमी सगाई होऊ द्या, लग्न होऊ द्या, मुलांच्या नवऱ्याचे जे फॅमिली आहे ते निर्णय घेतील की यांना शिक्षण पूर्ण करू द्यायचे की नाही द्यायचे. तर तशा परिस्थितीमध्ये माझ्या आईवडिलांचा संघर्ष, त्यांनी जे नातेवाईकांना नकारले, त्यांना नाराज केले. अनेकदा लोक सांगायचे की यांना म्हणजे काय शिक्षण घेऊन काय करणार, कलेक्टर SP होणार का, असे सुद्धा व्यंग्य करायचे. पण
त्यांची वाणीच सच ठरली की आम्ही दोन्ही बहिणी आणि IAS आणि IPS कलेक्टर SP बनू शकलो. खरं आहे. म्हणजे सुरुवातीला खरं तर जी नातेवाईक मंडळी आपण म्हणतो ती नावं ठेवायची, आज तीच नावं काढतायत. ही खरंच खूप मोठी पावती आहे. आपल्याला अनेक ठिकाणावरून फोन येतात. प्रत्येक जण हा आपला सवाल निधी चौधरी यांना विचारण्याकरता आतुर आहे. आता सायन मुंबई परिसरातून एक फोन आलेला आहे कृष्णा चव्हाण यांचा. कृष्णा, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये. तुमचा प्रश्न थेट विचारा. हा, नमस्कार. हॅलो कृष्णाजी, तुमचा आवाज येतोय व्यवस्थित. तुमचा प्रश्न थेट विचारा. हॅलो हॅलो कृष्णाजींशी पुन्हा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. मॅडम, आपण चर्चा करत होतो ती अर्थातच या सगळ्या प्रवासासंदर्भात. मात्र याविषयी अनेक कॉल्ससुद्धा आता येताना पाहायला मिळत आहेत. आणि एक संपर्क साधण्यात आलेला आहे राजेंद्र यांच्याकडून. राजेंद्रजी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये. काय आहे तुमचा मुद्दा, काय आहे तुमचा प्रश्न? थेट विचारा. हा, विचारतो. नमस्ते मॅडम. नमस्कार मला एक सल्ला हवा होता शेतीविषयी. जी. की माझी जमीन, माझ्या मंडळीची जमीन आहे, पूर्ण डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत बरं का. ओके. सगळ्या घर सहित भरल्या सहित विमा मी खातोय, कर्ज माझ्याकडे आहे, सगळं आहे. पण एक गुंड मला तो ताबा देत नाही. ताबा करण्यासाठी कोर्ट मॅटर करू का पोलीस स्टेशन SP मार्फत होईल, तुमच्या मार्फत होईल? राजेंद्रजी, प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या बद्दल प्रॉपर्टीला प्रोटेक्ट करणे ते खातेदाराची स्वतःची जबाबदारी असते. जरी कोणी अन्य माणूस तुमची जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असतात तर आपण प्लीज कोर्टाकडून तसे आदेश घ्यावे आणि त्याच्यानंतर पोलीस नक्कीच आपल्याला सपोर्ट करणार आहे. निश्चित. राजेंद्रजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. आपण पाहतोय की अगदी सुरुवातीपासूनचा जो काळ जो होता तो अतिशय भारावलेला होता. जिद्द, चिकाटी, याशिवाय मात्र हे ध्येय गाठणं हे फार काही सोपं नव्हतं. कसा होता तो सगळा काळ? अभ्यास कसा केला जायचा? याकरता बहिणीची मदत कशी व्हायची? आईबाबांचा काय सल्ला हा कामी येत होता? UPSCसाठी अनेक लोकांना असे वाटते की जोपर्यंत ते कोचिंग घेणार नाही तोपर्यंत त्यांचं सिलेक्शन होऊ शकत नाही. दिल्लीला जायचे लागणार किंवा पुण्याला जायचे लागणार. तर त्यांच्यासाठी एक नक्की सांगेल की मी किंवा माझे भाऊ बहिणी आम्ही तिन्हीने दिल्लीमध्ये कुठलीही कोचिंग घेतलेली नाही. आम्ही म्हणजे माझी बहिणीने जरूर जयपूरमध्ये एक चांदमल शर्माकडून एक बुजुर्ग प्रोफेसर होते आमच्या युनिव्हर्सिटीत, त्यांच्याकडून फिलॉसॉफीची कोचिंग घेतली होती. पण अन्यथा आम्ही तिन्हीने कुठलीही दुसरी कोचिंग घेतलेली नाही. आणि स्वतःच अभ्यास करायचे, वर्तमानपत्र वाचायचे, रेफरन्स बुक्स वाचायचे. मला जे महत्त्वाची पुस्तके आहे मी सगळ्यांना सांगते की ते कमीत कमी 3दा वाचली पाहिजे. पहिल्यांदा ॲज अ स्टोरी बुक, नोवेलसारखी. दुसऱ्यांदा अंडरलाईन करून महत्त्वाची काही गोष्ट वाटली तर तिसऱ्यांदा त्याला इंटरलिंक करून, इंटरडिसिप्लिनरी लिंक करून, त्याला कनेक्ट करून कसं तुम्ही ॲक्च्युली रिमेंबर करू शकणार आणि ॲनलाईज करू शकणार. पुस्तकच्या ज्या सारांश आहे त्या पद्धतीने पुस्तकं वाचणे. आपल्या जे क्वेश्चन बँक असतात UPSCच्या, ते 10 वर्षाच्या क्वेश्चन बँकला बघणे. सिलेबसला समोरच ठेवले पाहिजे. प्रत्येक दिवशी हे बघायचे की सिलेबसच्या किती कॉम्पोनंट आपण पूर्ण केलेले आहे. आणि कारण मला लिहिण्याची सवय होती म्हणून मला मेन्सबद्दल जास्त काही प्रश्न निर्माण झाला नाही. पण अनेकांना जे UPSCची पहिल्यांदा तयारी करतात त्यांना नक्कीच लिहिण्याची सवय, एसे लिहिण्याची, प्रश्न 2, 5, 10, 15 मार्क्सचे असतात. तर त्याच्याबद्दल सुद्धा ते एक रायटिंग प्रॅक्टिससुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आणि UPSCसाठी पर्सनॅलिटी टेस्ट महत्त्वाचा असतो. आत्ता ते 250 मार्क्सचे असते, पूर्वी 300 मार्क्सच्या असायचे. तर त्याच्यामध्ये सुद्धा ॲज अ प्रश्नांचे उत्तर देताना कसे मीमांसा करायचे, खरापणा म्हणजे एक इंटिग्रिटी जे असते ना की आपल्याला यायचे प्रश्नाचे उत्तर येत नाही तरीही उत्तर देणे, तसे ना करता जितका येते तितका सांगा आणि इमानदारीने सांगा. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर सुद्धा UPSCमध्ये खूप फोकस असतो. तर प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू 3 पडाव आहे आणि तिन्ही खूप कठीण आहे. आणि देशभरातले सगळे टॅलेंटेड, इंटेलिजंट लोक आणि जे काही इच्छुक असतात ते सुद्धा याच्यामध्ये परीक्षेमध्ये बसतात. तर खूप दिवसरात्र मेहनत करायची लागते.
मी जोकिंगली सांगते की आम्ही IAS ऑफिसर्स आणि IPS ऑफिसर्स देशभरात कोविडच्या लॉकडाऊन आणि क्वारंटाईन आयसोलेशन इम्प्लिमेंट करू शकलो कारण आम्ही आमच्या आयुष्यात हे भोगलेलं आहे. कारण ज्यावेळी आम्ही UPSCची तयारी करतो त्यावेळी आम्ही नातेवाईकांपासून लांब राहणे, धार्मिक सण, तीज, त्योहार, घरचे फेस्टिवल, मित्रमंडळीपासून लांब राहून तयारी करत असतो. तर तशी एक सवयी असल्याच्या कारणाने आम्हाला इम्प्लिमेंट करणे थोडंसं सोपं ठरलं होतं. स्वतःला शिस्त लावल्याशिवाय शिस्त आपण लावल्याशिवाय काहीच करू आयुष्यात ध्येय काढू Yes. शकत नाही. खरं तर अनेक जण महाराष्ट्रातून तुम्हाला सवाल विचारण्याकरता उत्सुक आहेत. आता सुरेश अधुळे औरंगाबादवरून आपल्याला फोन करतायत. सुरेशजी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये. तुमचा प्रश्न थेट विचारा, सलग विचारा. सुरेशजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? अंधेरीवरून देखील कॉल आलेला आहे आपल्याला संतोष मेस्त्री यांचा. संतोषजी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये. विचारा तुमचा प्रश्न सलग. हॅलो, येतोय हॅलो. तुमचा आवाज. थेट प्रश्न विचारा. हा, नमस्कार. नमस्कार. आपण अर्थात प्रश्नांकडे येणारच आहोत. लोकांचे प्रश्न खूप आहेत, त्यामुळे अर्थातच फोन कॉल्स पण सातत्यानं येताना पाहायला मिळतात. निधीजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सगळा प्रवास होत असताना IAS पर्यंतचा हा सगळा प्रवास, पण या प्रवासामध्ये विशेष म्हणजे तुमचा तो स्पष्ट वक्तेपणा, तुमचा तो तडफदारपणा हा लोकांना विशेष भावतो. हे अगदी बालपणापासून उपजतच आलेलं आहे की निधी चौधरी या बालपणापासूनच बंडखोर आहेत? चौकट भेदूनच निधी चौधरींना एखादी गोष्ट करायला आवडते? कसं होतं निधी चौधरींचा बालपणातला स्वभाव आणि आताचा हा स्वभाव? मी खूप इंट्रोवर्ट आहे. आपल्याला किंवा माझ्या समवेत आता जे लोक असतात त्यांना वाटणार नाही की मी ॲक्च्युली खूपच जास्त अंतर्मुखी स्वभावाची आहे. पण एक नक्कीच आहे की मला सर्वदा असे वाटते की आपण या जगामध्ये हार्डली 30,000 दिवस जगतो. म्हणजे जास्तीत जास्त 30,000 दिवस जगणार. तर त्या 30,000 दिवसामध्ये सुद्धा आपल्या एक वेगळा रूप घरासाठी, वेगळं रूप बाहेरसाठी, तशी मला सवय नाही. मी जे आहे सगळ्यांच्या समोर एकसारखी आहे आणि खोटे बोलणे हे मला अजिबात येत नाही. जे माझ्या मनात येते तेच मी बोलते. कारण परत कुठले आयुष्य आहे मला माहीत नाही. हे जे आहे याच्यामध्ये मी माझे जे खरी पर्सनॅलिटी आहे, माझं जे खरा व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वासमवेत मी सगळ्यांच्या समोर जाते. आणि याच्यामध्ये अनेकदा प्रशासनामध्ये नक्कीच लोकांना वाटते की हे बोलू नका, ते बोलू नका, असं करू नका, ते करू नका. पण प्रशासनमध्ये मी आज आलेली आहे. पण मी माझ्या कॉलेजमध्ये स्टुडंट युनियनची लीडर होती. मी डिबेट वगैरेमध्ये भाग घ्यायचे. नंतरसुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा मी आर्टिकल्स लिहायचे, बँकिंग जर्नल्समध्ये लिहायचे. तर माझे विचार आहेत आणि जरी विचार आहेत तर विचार ठेवण्याची स्वतंत्रतासुद्धा संविधानाने दिलेली आहे. एक नक्कीच सांगते की माझे कोणतेही विचार मी हे ठामपणाने सांगू शकते की माझा एकसुद्धा विचार आपल्या या देशाच्या विरुद्ध, आपल्या संविधानाच्या विरुद्ध, आपल्या देशाचे कुठलेही राष्ट्रभक्तांच्या विरुद्ध, कुठलेही या राष्ट्रहिताच्या विरुद्ध मी करू शकतच नाही. स्वप्नामध्ये सुद्धा करू शकत नाही, इतकी मला खात्री आहे. कारण मी लहानपणापासून आपल्या देश समृद्ध कसे होणार, आपल्या समाजातील महिलांची स्थिती कशी सुधारणार याच्यावर विचार करून करून वाढलेली आहे. तर देशाविरुद्ध किंवा चुकून सुद्धा चुकीची बोलू शकत नाही. पण जे मला वाटते देशाबद्दल, जे मला वाटते काही परिस्थितींबद्दल, ते नक्कीच मी बोलते. निश्चित. आणि म्हणूनच निधी चौधरींची टॅगलाईनच तशी आहे की माझं आयुष्य देशाला समर्पित आहे आणि माझं जीवन जे आहे ते अर्थातच माझं मी पण जे आहे ते माणुसकीला समर्पित आहे, असं खरं तर निधी चौधरी म्हणतात. या मुद्द्यावर मी येणारच आहे. यावर देखील विशेष चर्चा करायची आहे, कारण हेच माणूसपण निधी चौधरीने विशेष जपलेला आहे ते अर्थातच रायगडमध्ये. कारण रायगडमध्ये जेव्हा मात्र पूर आला तेव्हा मात्र निधी चौधरी यांनी जिल्हाधिकारी म्हणून तितकंच जबाबदारीपूर्ण हे सगळी परिस्थिती हाताळली, समर्थपणे हाताळली. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे माणूसपण सुद्धा जपलं. याच मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा करायची आहे. पण औरंगाबादमधून आपल्याला पुन्हा एकदा फोन आलेला आहे सुरेश अधुळे यांचा. सुरेशजी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये. तुमचा प्रश्न सलग विचारा.
मॅडम मी औरंगाबादला राहतो. हं. माझं 7/12वर जमिनीवर नाव आहे, क्षेत्र दाखवलेलं आहे, पण ती जागा सापडत नाही. 4 वेळा मी सरकारी पैसे भरून मोजमाप करून घेतलं. दरवेळेला वेगवेगळी जागा दाखवतात. अगदी. सॅटेलाइट मार्फत मॅपिंगचा आपल्याला अनुभव आहे का? अगदी. धन्यवाद सुरेशजी, आम्हाला सवाल विचारल्याबद्दल. आपण उत्तर घेऊया निधी चौधरींकडून. तशात प्रश्नाची थोडीशी क्लॅरिटी जास्त लागणार आहे, कारण आपण सांगितले की 7/12वर आपलं नाव आहे, 7/12 आहे, आपण मोजमाप करून घेतलेलं आहे, पण त्याच्या पुढे काय मिळत नाही तुम्हाला ते थोडासा कळाला नाही. पण अनेक ठिकाणी जे मी फक्त माझ्या रायगड जिल्ह्याच्या अनुभवाप्रमाणे सांगते की अनेकदा गट योजना जी होती ना, कन्सॉलिडेशन स्कीम, त्याच्यामध्ये काही अडचणी किंवा काही त्रुटी राहिलेल्या असेल, ज्याच्यामध्ये आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणच्या सर्वे नंबर वेगळा असतो आणि आपल्या जे सर्वे नंबर आहे ते दुसऱ्या गटाच्या समवेत समाविष्ट झालेला असतो. फक्त मी माझ्या रायगडाच्या अनुभवाने सांगते, कारण मला औरंगाबादचे अजिबात अनुभव नाही. पण आपण नक्कीच जवळच्या तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट सगळे दाखवून आणि सर्वेचे जे ऑफिसर्स असतात, मोजणीचे अधिकारी, त्यांच्याकडे जाऊन सगळे डॉक्युमेंट दाखवले तर ते आपल्याला मार्गदर्शन जास्त करू शकणार. अगदी. निधीजी, जसा प्रश्न येण्यापूर्वी मी तुम्हाला सवाल खरं तर विचारलेला होता, तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे की रायगडमध्ये तुम्ही जिल्हाधिकारी असताना मात्र सगळ्यात महत्त्वाचं तिथं 2 वादळ आली. निसर्ग वादळसुद्धा आलं आणि तोक्ते वादळसुद्धा त्या ठिकाणी आलं. ती परिस्थिती हाताळणं हे खरं तर एक मोठं आव्हान होतं. लोकांना अगदी टाईम बाउंडमध्ये तुम्हाला व्यवस्थित स्थळी, सुरक्षित स्थळी पोचवायचं होतं. हे सगळं करणं किती आव्हानात्मक होतं आणि ते आव्हान निधी चौधरींनी कसं पेललं? ते आयुष्यातलं पहिलं वादळ होतं जेव्हा निसर्ग अनुभवायला मिळालं. काय नेमकं घडलं? ते माझ्या आयुष्यातलाच नाही, महाराष्ट्रातले सुद्धा आयुष्यातला पहिलाच चक्रीवादळ असेल, कारण चक्रीवादळ आपल्याकडे श्रीवर्धनला, हरेश्वरला धडकला सुद्धा होता. जे आपण ज्याला लँडफॉल ऑफ सायक्लोनिक आई म्हणतो. मला 31 मेला मध्यरात्री हे मेसेज मिळाला होता आणि 3 जूनला धडकणार. पहिली गोष्ट जी मी प्रशासनामध्ये सगळ्यांना विचारले की कोणाला अनुभव आहे का सायक्लोनमध्ये काय करायचे, तर कोणाला अजिबात अनुभव नाही. तर आम्ही एकदम निरअनुभवी सगळे अधिकारी होते. पण आम्ही एक निश्चित केला होता की भाई आपल्याला NDMAची गाईडलाईन्स आहेत, तात्काळ NDMAची गाईडलाईन्स वाचायचे, कोणते बिल्डिंग, कोणते घर वाचू शकणार. आणि हे व्हेरी सिव्हिअर कॅटेगरीचा सायक्लोन होता, म्हणजे 140 ते 150च्या स्पीडने सायक्लोन येणार आहे. तर आम्ही ॲक्च्युली नॉलेज जे आहे ना, नॉलेजचा वापर एक टूल म्हणून केला. तर गावामध्ये आमच्याकडे 60 गाव होते, जवळपास 1,28,000 लोक होते जे कोस्टल एरियामध्ये राहत होते. तर तिथला नागरिकांच्या स्थलांतरण तर कोणत्या नागरिकांच्या पाहिजे आणि कोणत्याचे करणे गरजेचे नाही. ज्यांचे कोणाचे घर मजबूत आहे, कोणाचे घर RCCचे आहे, जवळ मोठा झाड नाही, तर त्यांना शिफ्ट होण्याची गरज नाही. मोठे घर असेल तर ग्राउंड फ्लोअरवर शिफ्ट व्हा, काचेची खिडकी असेल तर त्याच्यापासून लांब राहा. आजूबाजूच्या परिसरामध्ये अशी कुठली गोष्टी असेल जे उडून घराला नुकसान करू शकते तर त्याला मध्ये आणा. छोटी फार एकदम बारीक गोष्टी होती पण महत्त्वाची होती. बोटी तुम्ही समंदरच्या मध्ये न सोडता किनाऱ्यावर आणा आणि त्यांना बांधून ठेवा. अशी खूप बारकाईने गोष्टी पहिल्यांदा NDMA गाईडलाईनमधून वाचली. नंतर मी उडीसेमध्ये माझे जे बॅचमेट्स होते तिथे अम्फान आला होता, त्यांना फोन केला. त्या जिल्हाधिकाऱ्यांना, IAS IPS ऑफिसर्सला फोन केला, त्यांना विचारला की बी हे व्हेरी सिव्हिअर कॅटेगरीच्या सायक्लोन येते, त्याच्यामध्ये काय मी हे तयारी केलेली आहे. त्यांनी सुद्धा मला त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला आणि ते मी आमच्या कंट्रोल रूम स्थापित केला, जिथे 30 अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना बसवला. प्रत्येक ग्रामसेवक, तलाठी, सरपंचला फोन करून आम्ही हे सूचना दिली. सगळ्यांना एक ते पॅम्फलेट पाठवून दिला की हे अशा होणार आहे. तर ज्ञानाचा वापर केला, अन्य राज्यांमधला अनुभवाचा वापर केला आणि सुमारे 14,000 लोकांना तर आम्ही आमच्या कॅम्पमध्ये शिफ्ट केला, शासकीय कॅम्पमध्ये. आणि तितकाच नागरिकांना हे सांगितले, कारण त्यांनीच सांगितले आमचे नातेवाईक दुसऱ्या गावामध्ये राहतात की जवळच्या घरी राहतात, गावातील जे देऊळ आहे किंवा मस्जिद आहे आम्ही तिथे शिफ्ट होऊ. तर अशा सुमारे 28,000चे सुमारे लोक शिफ्ट झाले होते. फक्त आमच्याकडे 72 तास होते आणि इतका कमी तासात ते नियोजन जे
करू शकलो आम्ही याच्यामध्ये इंडस्ट्रीजचं सुद्धा मोठा योगदान होता, कारण रस्ते क्लिअर करण्यासाठी आम्हाला JCB लागायचे, सॉ मिल्स लागायचे, वूड कटर्स लावायचे. सगळ्यांनी सहभाग केला आणि सगळ्यांनी ठिकठिकाणी रायगडमध्ये अलिबाग आमची म्हणजे जिथे आमचे हेडक्वार्टर आहे ते तर आम्ही 24 तासामध्ये तिथे पोहोचण्याचा रस्ता क्लिअर करू शकलो. 48 तासामध्ये सगळे तहसील हेडक्वार्टरपर्यंत जाण्याची व्यवस्था करू शकलो आणि हॅम रेडिओ ऑपरेटर अपॉइंट केले, कारण सगळा नेटवर्क डिस्टर्ब झाला होता. पण हे हॅम रेडिओचा अनुभवसुद्धा, कारण मसुरीमध्ये प्रशिक्षण देताना मी हॅम रेडिओ क्लबमध्ये होते. तो क्लब या कारणाने घेतला होता की त्या क्लबमध्ये गतिविधी कमी असायच्या आणि मी मराठी शिकू शकणार तिथे, मराठी पुस्तकं वाचून वगैरे. पण यावेळी ज्यावेळी सायक्लोन आला त्यावेळी मला ते स्ट्राईक झालं की हॅम रेडिओ एक अशी गोष्टी आहे की ज्यावेळी कुठल्याही नेटवर्क काम करत नाही त्यावेळी हॅम रेडिओ काम करतो आणि आपण हॅम रेडिओच्या द्वारे त्या तहसीलमध्ये काही दुर्घटना तर झालेली नाही, काही गोष्टीची गरज तर नाही, त्या गावाबद्दल माहिती घेऊ शकणार. तर अशी छोटी छोटी गोष्टी होती, पण ते सगळ्यांचे एकत्रीकरण आणले, टीमला सांगितले काहीही असो. आणि एक विचार करा, ते कोविडच्या फर्स्ट वेव्हमध्ये झाला होता मई 2020, जून 2020, 3 जून 2020. लोकांमध्ये इतकी भीती होती कोविडची की लोक एकमेकांपासून खूप लांब राहायचे. अगदी. आपल्याला एक कॉल आलेला आहे, प्रश्न विचारतायत गणेश कापसे. गणेशजी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये. विचारा तुमचा प्रश्न. नमस्ते मॅडम, आवाज येतोय का? अगदी व्यवस्थित, विचारा सवाल. हा मॅडम, देशाला 75 वर्ष स्वतंत्र होऊन झाले. हे आता 75 वर्ष आपण साजरा केला अखंड देशानं. मॅडम येतो गावात? अगदी व्यवस्थित येतोय. तुमचा सलग प्रश्न विचारा. मॅडम, अजून गरीब लोक, मध्यमवर्ग लोक जी योजना येतात त्या योजनेपासून ते पूर्ण अंधारातच आहेत. याचं कारण का की एखाद्या कार्यालयामध्ये गेलं तर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ते कार्यालय विभागातून मिळत नाही, उलट तिथनं त्याने हाकलून लावतात. एक उदाहरण माझंच आहे की नगरपालिकेतर्फे आम्हाला रेशन कार्ड पैसे 50,000 रुपये मंजूर झालेलं होतं. तर आमच्या वडिलांना चक्र मारून 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 नाही, शेवटी 2 वर्ष झालं आमचे वडील नंतर वारले चक्र मारून. परंतु ती काही सरकारी सुविधा अजून काही मिळालीच नाही. म्हणजे तिथं आम्हाला तिथं उभा पण केलं जात नाही. म्हणून आता गरीब लोक कधी शासकीय म्हणजे नगरपालिका असो किंवा शासकीय कुठलं कार्यालय असो तिथं जात नाही. याचं कारण का की तिथले अधिकारी योग्य पद्धतीने काम करत नाही. गणेशजी, तुमचा प्रश्न विचारा. गणेशजी, प्रश्न विचारा तुमचा सलग. प्रश्न थोडक्यात प्रश्न विचारा. हा, प्रश्न आमचा असा आहे मॅडम की गोरगरिबांना न्याय कधी मिळणार? शबा एखादी योजना त्यांच्याकडे मिळाली पण ती योजना त्यांना सांगत नाही त्या कार्यालयामधून. गणेशजी, मला माहीत आहे की प्रशासनामध्ये सगळीकडे चांगले काम होऊ शकत नाही किंवा होत सुद्धा नाही. नागरिकांना सगळी योजनांबद्दल माहिती मिळावीत यासाठी महाराष्ट्र शासनाच्या द्वारे ऑलमोस्ट सगळ्या विभागाची वेबसाईट्स तयार करण्यात आलेली आहेत. त्या वेबसाईट्सवर सगळी योजनांबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांची सुद्धा वेबसाईट आहे, त्याच्यावर नगरपालिकेची योजना काय आहे, कोणती योजना आहे, कोणत्या योजनेचा लाभ घेता येते याविषयी सुद्धा सविस्तर माहिती प्रत्येक वेबसाईटवर उपलब्ध आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची योजनाबद्दल सुद्धा वेबसाईट्स आहे, ॲप्स आहे. आज आपण अशा दौरमध्ये आहोत ज्यावेळी मोबाईलमध्ये आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन मिळू शकते. मी अनेकदा नागरिकांना सुद्धा सांगते की आपल्याला आमच्या कार्यालयापर्यंत येण्याची सुद्धा गरज नाही. आपले सरकार म्हणून एक वेबसाईट आहे ज्याच्यावर नागरिक स्वतःचे जे काही दाखले वगैरे पाहिजे ते सुद्धा ऑनलाईन घेऊ शकते. महाराष्ट्रामध्ये खूप मोठी संख्येमध्ये सेवा हमी कायद्याअंतर्गत सेवा ऑनलाईन दिली जातात. पण येस, आपण जसं सांगतात की नागरिकांना माहीत नाही म्हणून ते तहसील कार्यालय किंवा नगरपालिका कार्यालयामध्ये फेरी लावत राहतात आणि अनेक कामांच्या त्राणामुळे प्रॉबेबली कर्मचाऱ्यांनी आपल्याला चांगला रिस्पॉन्स दिलेला नसेल तर सगळ्या प्रशासनाच्या वतीने मी क्षमस्व आहे. निश्चित गणेशजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. थेट जाऊया आपण रायगडला, ज्या ठिकाणी आपल्याशी संजय नार्वेकर रायगड योद्धा जोडले गेलेले आहेत. संजयजी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये. निधी चौधरी तुम्हाला पाहतायत सुद्धा, तुमच्याशी संवाद सुद्धा साधणार आहेत. काय सवाल तुम्ही विचाराल थेट निधी चौधरींना? मॅडम, हॅलो, बोला. आवाज येतोय ना? अगदी व्यवस्थित येतोय, बोला. निधी मॅडम नमस्कार. नमस्कार. नमस्कार, कशा आहात तुम्ही? अच्छा, मी एकदम व्यवस्थित आहे. टीम रायगड योद्धाचा संस्थापक बोलतोय संजय नार्वेकर, मुंबईचा संस्थापक बोलतोय संजय नार्वेकर, मुंबई दादरहून. आपल्याकडे
रायगड किंवा कोकणामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा आमचा कोकण विभाग आहे. या कोकण विभागामध्ये एक थोडक्यातच प्रश्न विचारतो की जी मैदानं आहेत, सार्वजनिक मैदानं आहेत, त्या मैदानांच्या सगळ्या दुरावस्था झालेल्या आहे आणि त्याच्यामध्ये साधी शौचालयंसुद्धा नाही आहेत आणि खेळणाऱ्या मुलांना, तरुण पिढीला भविष्यासाठी ही मैदानं खूप उपयुक्त आहेत. तर त्यासाठी आपण काय करू शकतो, कारण त्यांची खूप दुरावस्था झालेली आहे. अगदी अगदी. थँक्यू संजयजी. आपण मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये आत्ताच माननीय पालकमंत्री महोदय श्री मंगलप्रभात लोढाजी जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी दिवाळीच्या अनुषंगाने शुभ दीपावली स्वच्छ दीपावली अशा नावाने एक आपण उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण सर्व सार्वजनिक शौचालय जे आहे मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये त्यांना दुरुस्त करून घेणार आहोत. तसेच आपण जे सांगितलं की मैदान, खेळण्याचे मैदान असतात, क्रीडांगण असतात, तिथे सुद्धा शौचालयाची सुविधा कमी पडते किंवा अजिबात नाही, तर तिथे सुद्धा शौचालय उभारण्यात यावे याच्यासाठी सुद्धा जिल्हा प्रशासनाने माननीय पालकमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली एक पुढाकार घेतलेला आहे. याशिवाय आपण आता जे नववर्ष आहे 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर याच्यामध्ये मुंबई उपनगरामधले सर्व क्रीडांगण, सर्व बगीचे, सर्व शासकीय कार्यालय, सर्व बीचेस, सर्व पर्यटन स्थळ याच्या स्वच्छतेचा कार्यक्रम सुद्धा घेणार आहोत. आपण विचारले की याच्यासाठी काम का करता येत नाही, तर नक्कीच पण निधीची कुठलीही कमतरता नाही, कारण आमदार विकास निधी कार्यक्रम, खासदार विकास निधी कार्यक्रम, जिल्हा विकास निधी, तसेच महानगरपालिकेकडे उपलब्ध निधी, पर्यटन विकास कार्यक्रम या अनेक योजनांखाली निधी उपलब्ध असतो. स्वच्छ भारत कार्यक्रमामध्ये सुद्धा सार्वजनिक शौचालयांसाठी निधी दिली जाते. अगदी अगदी. त्यामुळे अर्थात सर्वांना न्याय देणारं खरं तर हे सरकार आहे आणि त्यामुळे आपणही याकरता थोडासा पुढाकार घेणं सुद्धा तितकाच महत्त्वाचं आहे. या सगळ्या मुद्द्यावर खरं तर आपण निधीची चर्चा करत राहणार आहोतच. तृतीयपंथीयांकडून सुद्धा तुम्हाला काही सवाल विचारायचे आहेत, याविषयी सलमा खान आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. यांच्याकडून देखील आपण प्रश्न खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यांच्या काय समस्या आहेत ते देखील जाणून घ्यायचे आहेत, ज्या अर्थात महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्याच प्रश्नांना तितक्याच दिलखुलासपणे उत्तरं देत आहेत, सडेतोडपणे उत्तरं देत आहेत. आता अर्थात या सगळ्या समाज घटकातला सगळ्यात एक महत्त्वाचा भाग तो म्हणजे अर्थात तृतीयपंथी. तृतीयपंथीयांचे प्रश्न खूप आहेत. ते कुणाकडे खरं तर जायचं, कुणाकडे हे प्रश्न मांडायचे, इथून खरं तर सुरुवात आहे. आणि याच विषयी सवाल विचारण्याकरता सलमा खान खरं तर आपल्यासोबत जोडल्या जाणार आहेत. त्यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधणार आहोत. आपण तृतीयपंथीयांचे प्रश्न सुद्धा मॅडम फार मोठे आहेत. आपण सातत्यानं चर्चा करतोय आजवर की अनेक योजना आहेत की ज्या सामान्य माणसाला सुद्धा माहीत नाही आहेत. आत्ताच तुम्ही उल्लेख केला की आपलं सरकार नावाची वेबसाईट आहे. कित्येक लोकांना या वेबसाईट संदर्भात माहीत नाही आहे. आपला हक्क कोणता आहे, आपल्या योजना कोणत्या आहेत या संदर्भात ते अनभिज्ञ असतात आणि त्यामुळे त्यांना कळत नाही की कुणाकडे जायचं, कुणाकडे दाद मागायची, ती कशी मागायची. तर नेमक्या आपल्या योजना कुठल्या आहेत, ज्या खरं तर वन नेशन वन रेशन अशी देखील एक योजना आहे. तर या संदर्भात मला तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे. पण आणि एक फोन कॉल देखील जोडला गेलेला आहे देशमुख यांचा, अर्जुन देशमुख यांचा. स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये. विचारा तुमचा प्रश्न. नमस्कार मॅडम, मी यूपीएससी एस्पिरंट बोलतोय. यूपीएससी एस्पिरंट, ओके. हो जी मॅडम, ऍक्च्युली जर मॅडम मी दिलेला असतो तर त्यामुळे माझे 2-3 एक डाऊट्स आहे तुमच्याकडे, तर तुम्हाला एक्सपिरियन्सच विचारायचे तुमचे 2. शुअर बोला. हा, म्हणजे तुम्ही ज्या टायमाला लबासनामधून ऑफिसर ट्रेनी पासून तो ऑफिसर मध्ये ज्या टायमाला तुम्ही जाता, तर तुम्ही ते डे टू डे जे न्यू चॅलेंजेस असतात ऑन ग्राउंड वरती ते कसे फेस करता? अगदी. आणि मॅडम दुसरा क्वेश्चन असा आहे की तुम्ही जी कामनेस आणि जी कंपोजनेस जे ठेवता एवढ्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये, ते कसं ठेवता? निश्चित. अर्जुन, धन्यवाद तुम्ही सवाल या ठिकाणी विचारल्याबद्दल. खरं तर हा सवाल मी सुद्धा तुम्हाला विचारलेला की तणाव खूप असतो. जिल्हाधिकारी म्हणून प्रत्येक गोष्ट हे समन्वय साधणं हे फार महत्त्वाचं असतं आणि अशावेळी तितकाच चेहऱ्यावर तो ताण दाखवायचा नाही. त्या प्रत्येक गोष्टीला तितक्याच तडफदारपणे सामोरे जायचं, हे कसं काय जमत आलंय निधी चौधरींना? तशा
मला वाटते की फाईल, कारण मोठा काम जे आहे आम्ही फाईल, कारण कुठलाही निर्णय घ्यायचे तर ते कागदांवर ब्लॅक अँड व्हाईट इंकमध्ये आपल्याला सही करून घ्यायचे लागतो. एक मला वाटते की जे कोणत्याही अधिकारीने जरी फाईलला बघताना मेलाफाईड काही इंटेन्शन नाही, एकच इंटेन्शन आहे त्या फाईलमध्ये सर्वोपरी चांगला निर्णय आपल्या कॉन्शियन्सप्रमाणे, आपली अंतरात्मा काय सांगते त्याप्रमाणे जरी निर्णय घेण्याचा आपण निर्णय घेतला ना, तर कुठल्याही स्ट्रेस आला, कितीही फोन आले, इकडून आले तिकडून आले, आपण एक गोष्टी नक्की करायचे. मी पूर्वी सुद्धा सांगितले 30,000 दिवस आहे माझ्याकडे, अर्धवट दिवस माझे गेलेले आहे. आता राहिलेले दिवसमध्ये मी चुकीचे करून कुठे घेऊन जाणार, काय करणार. तर मी निर्णय घेताना फक्त आणि फक्त माझी अंतरात्मा काय बोलते तोच निर्णय घेते. म्हणूनच मी आरामाने झोपू शकते, कारण मी मेलाफाईड निर्णय घेत नाही, डिसिजन घेते. अनेकदा अधिकाऱ्यांना अडचणी या कारणाने येते कारण ते डिसिजनला टाळतात, खूप जास्त टाळतात, आणि टाळले आणि तो अत्यंत जिकिरीचा प्रश्न निर्माण झाला, त्याच्यानंतर सगळं काही धावपळ सुरू होते. तर माझ्या ऑफिसमध्ये मी झिरो पेंडन्सीचा ड्राईव्ह कोणी सांगतो म्हणून घेत नाही. 1 मई महाराष्ट्र दिवस आहे म्हणून झिरो पेंडन्सी असली पाहिजे कार्यालयामध्ये, 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजीच्या जयंती आहे म्हणून झिरो पेंडन्सी असली पाहिजे, दिवाळी आहे म्हणून झिरो पेंडन्सी, नववर्ष आहे म्हणून झिरो पेंडन्सी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी. आणि यामध्ये मीच नाही, माझ्या खाली काम करणारे सर्व अधिकारी, माझ्यासोबत काम करणारे सर्व अधिकारी, कार्यालय, आम्ही झिरो पेंडन्सीवर फोकस करतो. या कारणाने ज्यावेळी इमर्जन्सी असते त्यावेळी अजून 2-3 इमर्जन्सी येऊन आम्हाला स्ट्रेस देऊ शकणार नाही, त्यावेळी आमचा सगळा फोकस इमर्जन्सीवर असतो. दुसरा एक कारण, आपण UPSCची तयारी कोणत्या कारणासाठी करतो. अनेकदा लोक करतात लालबत्तीची गाडी पाहिजे, स्टेटस सिम्बल पाहिजे, प्रेस्टीज पाहिजे, मोठा डॉवरी मिळणार. तर कुठल्याही दुसरा जरी तुमचा हेतू नसेल आणि तुमचा हेतू हेच आहे की मला चांगला काम करायचे, मला नागरिकांसाठी चांगले निर्णय घ्यायचे. मी तर आजच इनफॅक्ट एक माझे अधिकारी आले होते जे ट्रान्सफर झाले, त्यांना हेच सांगितले की सर्वात चांगला मला त्यावेळी वाटते ज्यावेळी कोणत्या सर्वसामान्य नागरिकांच्या कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही, सिटिझनशिपच्या कायद्यामध्ये त्यांचं काम होत नाही, अशी छोटी छोटी बारीक सारी गोष्ट असते नागरिकांची. ट्रान्सजेंडरला आम्ही ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट देतो, गरिमागृह उभा करण्यासाठी अडचणी येतात तर त्याच्यासाठी अडचणी सोडवली, खूपच सुटत. एकदम नागरिकांना, एक नागरिक खुश झाला, त्यांचे परिवाराचा प्रश्न संपला, प्रश्न सुटला प्रशासनाकडून. त्याच्यासाठी काम करण्याची ज्यावेळी तुमच्या मध्ये तळमळी असते ना, त्यावेळी स्ट्रेस, पॉलिटिकल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, कोर्टाकडून, RTI ॲक्टिव्हिस्टकडून, सगळ्या म्हणजे खूप काही गोष्टी आहेत जे प्रशासनामध्ये येत असतात, तर ते आपण आणि खरं तर तुमची हीच तळमळ लोकांपर्यंत सुद्धा पोहोचते आणि अनेक जण प्रश्न सुद्धा विचारतायत. बोरिवलीवरून दत्तात्रय मुळीक आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये. विचारा तुमचा प्रश्न थेट निधी चौधरी यांना. धन्यवाद मॅडम. आवाज येतो का? अगदी व्यवस्थित. तुम्ही आमच्याकडे पहा आणि व्यवस्थित प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट सवाल विचारा. हा केला मॅडम. मी 2017चा नमस्कार. 2017चा गुणवंत कामगार आहे आणि आपल्या उपनगर जिल्ह्यामध्ये राहतो. तर आपल्या अधिकाराखाली गुणवंत कामगारांना SEO पद दिलं जातं. त्याला कुठल्या शिफारशीची गरज नसते. मी 2021 मध्ये जून महिन्यात आपल्याकडे अर्ज केला होता. त्याची चौकशी करायला मी 2022 मध्ये आलो होतो. आपल्या ऑफिसच्या बाहेर जे स्टाफ आहे त्यांनी मला सांगितलं होईल. तर आता जवळजवळ 1.5 वर्ष झालं, आजपर्यंत अजून अंमलबजावणी झालेली नाही. तरी मी बघून घेते आपल्या आपण आपल्या अधिकाराखाली त्याचं काय ती चौकशी करावी. निश्चित. दत्तात्रय मुळीक, धन्यवाद. तुम्ही आम्हाला या ठिकाणी जॉईन झालात, या चर्चासत्रात सवाल देखील विचारलात. ॲक्च्युली त्या GR मध्ये माननीय पालकमंत्र्यांची शिफारस लागते आणि मी बघून घेते की यांच्या नावावर निर्णय का झालेला नाही. सगळे डॉक्युमेंट बघितले जातात, पोलिसांकडून तपास केली जाते, पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच SEOच्या प्रमाणपत्र आम्ही देतो. दत्तात्रय मुळीक हे नाव मी लिहून घेतलेले आहे आणि नक्कीच आम्ही बघून घेऊ की यांच्या अर्जावर काय निर्णय झालेला आहे.
हीच खरं तर लोकशाही आहे आणि हेच खरं तर लोकशाहीचं ध्येय आहे मॅडम, की आमच्या माध्यमातून केवळ बातम्याच लोकांपर्यंत पोहोचू नयेत, तर लोकांचे प्रश्नसुद्धा निकाली लागावेत. यासाठीच एक छोटा प्रयत्न होता आणि आपल्याशी थेट चर्चा. याविषयी बोलण्याकरता तृतीयपंथीयांच्या विभागाचे सवाल प्रश्न मांडण्याकरता सलमा खान आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सलमाजी, स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये. थेट विचारा तुमचा प्रश्न. काय आहे तुमचा प्रश्न? निधी चौधरी तुम्हाला ऐकतायत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आणि सॉरी थोडंसं उशीर झालाय काहीतरी टेक्निशियन प्रॉब्लेममुळे. आणि मॅडम नमस्कार. चौधरी मॅडमलाही खूप खूप मनापासून आभार. आज त्यांनी आमची रॅली आयोजित केली होती लीगल एड बरोबर, आणि मॅडमचे मी धन्यवाद मानते, खूप आभार करते का मॅडमनी वेळोवेळी आम्हाला मदत केलेली आहे. पालघरमध्ये आम्ही 2016-17 साली मॅडम बरोबर काम केलेलं आहे स्वच्छ भारत अभियानवर किन्नरमा ट्रस्टनी आणि निधी चौधरी मॅडमनी, म्हणून मी त्यांना खूप खूप मनापासून खूप आभार करते. आणि माझा प्रश्न असा आहे मॅम, का मी आज कुठेतरी वाचलंय का आम्हाला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये घरं अलाउड केली आहेत म्हणून, काल असं सरांनी ऑर्डर दिली आहे म्हणून. आणि मला तसंच म्हणायचं होतं का आम्ही खूप वर्षांपासून शेल्टर होम करिता आपल्याकडेही मागणी केलेली आहे आणि स्टेट गव्हर्नमेंटकडेही केलेली आहे. मग आमच्या पुनर्वासासाठी जर सरकारने आम्हाला एक शेल्टर होम करून दिलं, मग रैन बसेरा सारखा आम्ही त्याच्यात राहू शकतो. कारण का आमच्या किन्नरांना शिक्षण हवं असेल मॅडम, दुसऱ्या राज्यातून येऊन महाराष्ट्रामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर आम्हाला हॉस्टेलमध्ये जागा नसते, मग आम्हाला कोणी राहायला जागा देत नाही. आणि अशा वेळी जर आमच्या किन्नरमा ट्रस्टला एक शेल्टर होम आपण करून दिला आपल्या उपनगर जिल्ह्यामध्ये, तर मला खूप खूप बरं वाटेल मॅडम. आणि मला असं वाटतं हे आपल्या कार्यकालातच होऊ शकते आणि लवकर होईल आमच्यासाठी, अशी मला आशा आहे. अगदी सलमाजी, आपण उत्तर घेऊया. खरं तर तुमचा आनंद शिदाचा मुद्दा सुद्धा होता, त्याविषयी सुद्धा खरं तर निधी चौधरी यांच्याकडून उत्तर घ्यायचंय. सुरुवातीला अर्थात या घरांसंदर्भातल्या मुद्द्यावर आपण चर्चा करूया. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, कारण त्यांना स्वतःची ओळख ही खरं तर प्रस्थापित करण्याकरता झगडावं लागतं. निवारा सुद्धा तितकाच महत्त्वाचा. याविषयी सलमाजींनी जे आता बोललेले आहे की घरांबद्दल काही घोषणा झालेली आहे, तर ते शासनाने जी घोषणा केलेली असेल तर जोपर्यंत आमच्याकडे म्हणजे अद्याप आलेली नाही, पण शासनाने हे निर्णय जरी घेतलेले असेल तर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी नक्कीच जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येईल. किन्नरमा संस्थेचा एक प्रस्ताव होता जमीन वाटपाबद्दल, कारण या संस्थेसाठीच एक हॉस्टेल किन्नर समाजांसाठी आणि त्याचे प्रशिक्षणासाठी बांधायचे होते. ते प्रस्ताव जुना होता आणि पूर्वीच रद्द करण्यात आला होता. तथापि मी आज सकाळीच त्यांच्याशी भेट झाली होती आणि त्यांना सांगितलेले आहे की मी सगळी फाईल बघून घेते आणि परत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याच्या नक्कीच मी माझ्या कार्यालयाकडून प्रस्ताव पॉझिटिव्हली पाठवणार. आणि आपण जसे सांगितले किन्नर समाजाचे खूप सारे प्रश्न आहे. मी पालघरमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांना स्वच्छता दूत म्हणून अपॉइंट केले होते, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत अपॉइंट केले होते. आणि पालघर जिल्ह्याची सर्वात कठीण ग्रामपंचायती हगणदारी मुक्त करून माझे किन्नर स्वच्छता दूतांनी करून दाखवली होती. तर मी त्यांची खूप आभारी आहे की पालघर आपल्या महाराष्ट्रातला वेस्टर्न इंडियाचा पहिला आदिवासी जिल्हा जे हगणदारी मुक्त झाला होता, त्याच्यामध्ये किन्नरमा संस्थेच्या आणि किन्नर समाजाच्या सुद्धा त्यांचे स्वच्छता दूताचा सुद्धा मोठा वाटा होता. निश्चित. त्यामुळे सलमाजी, निश्चितच तुमचा देखील हा प्रश्न लवकरच निकाली लागेल. अर्थात प्रश्न काही संपत नाहीयेत, कॉल काही थांबत नाहीये, वेळ मात्र पुढे जात चालली आहे. शेवटचा एक फोन कॉल आपण घेऊया. नवनाथ बोडके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये. विचारा तुमचा प्रश्न थेट. नमस्कार मॅडम, मी औरंगाबादहून बोलतोय, नवनाथ बोडके. मॅडम, माझा प्रश्न असा आहे का जे सर्वसामान्य शेतकरी जे 65 वर्षाचे पुढे आहे त्यांच्या फार मोठी अडचण आहे. एकीकडं लाखो रुपये पेन्शन मिळतं आणि एकीकडं शेतकऱ्यांना मॅडम खूप झगडावं लागतं आणि तो ज्यावेळेस वयोवृद्ध होतो आणि पुढे त्याला मुलं पण सांभाळत नाही आणि त्याची फार हेळसाळ होती. यासाठी महाराष्ट्र शासनाने किंवा आपल्या स्तरावरून असे काहीतरी सूचना द्याव्या आणि त्याची काहीतरी अंमलबजावणी व्हावी का जो शेतमजूर शेतकरी आहे का त्याला कुठलेही समजा हे राहत नाही तर त्याला काहीतरी पेन्शन वगैरे असं काहीतरी लागू व्हावं, जेणेकरून इकडे लाखो रुपये पेन्शन मिळतं
आणि एकीकडं काही सुद्धा मिळत नाही. ही दरी ना, ही दरी कमी व्हायला पाहिजे अगदी असं मला अगदी वाटतं. मुद्दा लक्षात येतो. आपण उत्तर घेऊया. मी फक्त एक सांगू इच्छिते की असे सर्व वयोवृद्धांसाठी जे 65 वर्षा वयावरील आहे आणि ज्यांची वार्षिक उत्पन्न 21,000 पैकी कमी आहे त्यांच्यासाठी, आणि ते महाराष्ट्रातले रहिवासी असले पाहिजे, त्यांच्यासाठी नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राममध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या पेन्शन त्यांना लागू करता येते. तर आय एम शुअर आजच्या या कार्यक्रमामुळे नक्कीच औरंगाबादमध्ये सुद्धा प्रशासनाला माहितीच आहे आणि या दृष्टिकोनाने प्रशासन अनेकदा कॅम्प्सचे आयोजन करतो. आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही आता सर्व वयोवृद्ध जे लोक आहे, वृद्धाश्रम जे आहे, तिथे सुद्धा आम्ही विजिट देतो. नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम, संजय गांधी निराधार योजना, या योजनेखाली सर्व 65 वर्षा वयावरील ज्यांची वार्षिक उत्पन्न कमी आहे आणि ज्यांचे नातेवाईक किंवा मुलांकडून सपोर्ट मिळत नाही त्यांना शासनाकडून पेन्शन अनुज्ञेय आहे. अगदी अगदी त्यामुळे त्यांचा देखील प्रश्न हा लवकरच निकाली लागेल. खरं तर शेवटचा कॉल आहे प्रताप सिंग काळे यांचा. आपण तो एक मुद्दा घेऊया. आपला वेळ खरं तर संपत आलेला आहे, पण कॉल काही थांबत नाहीये. निधीजी, तुमच्याकडून अपेक्षा मात्र लोकांच्या वाढतच चाललेल्या आहेत. घेऊया आपण एक सवाल, एक छोटासा सवाल, अगदी छोटासा प्रश्न. प्रताप सिंग, विचारा तुमचा सवाल. सावंत मॅडम, हॅलो. बोला बोला. नमस्ते सावंत मॅडम. सर्वप्रथम लोकशाही न्यूजचं मी हॅलो नमस्ते मॅडम. सर्वप्रथम लोकशाही न्यूजचं मी हार्दिक अभिनंदन करतो की असा कार्यक्रम राबवला तुम्ही, त्याबद्दल. निधी मॅडमना माझा महत्वाचा एक प्रश्न आहे की नमस्ते मॅडम. निधी मॅडम, माझा असा एक महत्वाचा प्रश्न आहे की शेतकरी आणि कारखानदारी यांच्यामध्ये असणारा दुवा म्हणजे ऊसतोड कामगार. हा ऊसतोड कामगार, जर या ऊसतोड कामगारांचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये हा मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार आहे. खास करून जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या लोकांचं प्रमाण खूप वाढत आहे. प्रताप सिंग, अगदी छोटा सवाल विचारा, आपली वेळ संपत आली आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर मॅडमना मला असं विचारायचं आहे की त्यांचे त्या ऊसतोड कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांचे सामाजिक प्रश्न आहेत, शैक्षणिक प्रश्न आहेत त्यांच्या मुलांचे, किंवा त्यांचे आर्थिक प्रश्न आहेत. तर ह्या संदर्भात प्रशासन काही भविष्यात काही त्या लोकांसाठी काही करणार आहे का? अगदी अगदी मुद्दा लक्षात येतोय. कारण की 8 लाख लोक महाराष्ट्रामध्ये आहेत मॅडम. तर त्या संदर्भात बाबा त्या लोकांसाठी काही शासनाकडून. निश्चित प्रताप सिंग, तुमचा मुद्दा लक्षात येतोय. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आपण उत्तर घेऊया. 2 गोष्टी सांगू इच्छिते. पहिली तर एक विषय जे ऊसतोड कामगार असो की आपल्या कोकणातील जे आदिवासी मायग्रेट करतात त्यांच्याविषयी होता की राशन मिळत नाही, कारण ते दुसऱ्या ठिकाणी गेले, 6 महिन्यासाठी तिथे काम करतात, तिथे राशन मिळत नाही, इथून त्यांच्या शाळा शिक्षण सगळं काही सुटलेलं आहे. तर याच्यासाठी केंद्र शासनाने आता 1 नेशन 1 राशन हे योजना आणलेली आहे. आपण सगळ्यांनी आपल्या राशन कार्डला जरी आधार कार्डशी लिंक करून घेतला तर आपण जिथे जाणार, ऊसतोड कामगार जिथे जाणार त्या जिल्ह्यामध्ये, त्या गावामध्ये सुद्धा राशनच्या हकदार राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आता केंद्र शासनाने एक प्रत्येक कामगारची नोंदणी करण्याची सुरुवात केलेली आहे, ज्याला आपण ई श्रम या पोर्टलवर नोंदणी करून घेऊ शकतो. सर्व जे लेबर ऑफिसर्स आहे, लेबर इन्स्पेक्टर्स आहे, विविध जिल्ह्यांमध्ये याच्यासाठी काम करतात. तर या ऊसतोड कामगारांची सुद्धा आय एम शुअर ई श्रममध्ये जरी पोर्टलमध्ये नोंदणी करून घेण्यात आली तर त्यांना सुद्धा अनेक योजना आहे जे लेबर डिपार्टमेंटच्या मार्फत राबवली जाते, त्यांचा लाभ सुद्धा देता येईल. निश्चित. खरं तर राज्य सरकारच्या इतक्या योजना आहेत ज्याच्याविषयी एक वेगळाच खरं तर आपल्याला कार्यक्रम करावा लागेल, वेळ सुद्धा कमी पडेल त्याकरता आणि माहिती देण्याकरता. पण निधीजी, तुमच्याकडून महाराष्ट्राला फार अपेक्षा आहेत. आत्ताच आपण तासाभरात इतके फोन कॉल्स आले, इतके लाईव्ह खरं तर प्रत्येक जण जोडला गेला तुमच्याशी संवाद साधण्याकरता. त्याच अपेक्षा खरं तर लोकशाहीनं सुद्धा तुमच्याकडून केलेल्या आहेत. कारण एक महाराष्ट्राला इतका उत्तम अधिकारी आज मिळालेला आहे तुमच्या रूपात. त्यामुळे अर्थातच तुमच्या पुढच्या वाटचालीकरता लोकशाहीच्या वतीनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा. अशीच एक तडफदार व्यक्तिमत्व महाराष्ट्राला हे मिळो आणि महाराष्ट्रातले प्रश्न हे लवकरात लवकर तुमच्या रूपानं निकाली लागो. थँक्यू सो मच. थँक्यू. आज तुम्ही इथे आलात, आमच्याशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. लोकशाहीमध्ये आता वेळ झाली आहे मात्र इथंच थांबण्याची.
ताज्या बातम्यांकरता आणि अपडेट राहण्याकरता पाहत रहा लोकशाही.